नमस्कार मित्रांनो, मी तुमचं स्वागत करते माझ्या कृषी चॅनलमध्ये. मी आता चाललो आहे मालवणला. तुम्ही एक साधारण 3 दिवसापूर्वी मी जो ब्लॉग टाकलेला आहे त्याच्यात बघलातच की मी एका कस्टमरांका व्हिजिट केलेलं आहे. आंबेडकर म्हणून ते कस्टमर होते. त्यांनी फक्त माका एक डिटेल्स घेण्यासाठी माका तिकडे बोलवलेलं आणि त्यावेळी मी त्यांना प्रॉपर डिटेल दिलेलं आहे. तर आता तर काम फायनल झाला. त्यांना जो मी काय प्लॅन दिलं आहे, त्या काय सजेशन दिलं आहे ना, तर त्यांना खूप आवडला. तर मी आता चाललो आहे फायनल मेजरमेंटसाठी. दुसरी गोष्ट म्हणजे मेजरमेंटचं जर काम असला तर मी काय करते, मी स्वतःच जाते, वर्करना वगैरे तिकडे पाठवून देत नाही. कारण कसं असतं, मेजरमेंट जर प्रॉपर नाही झाली, बाय चान्स काय मिस्टेक झाली, 1 इंच 2 इंच जरी काय त्या वस्तूमध्ये फरक गेलो, कारण कसे पिलर वगैरे असतात ना आपल्या फ्लॅटमध्ये म्हणा किंवा बंगल्यामध्ये म्हणा, मग त्यावेळी खूप प्रॉब्लेम होता. त्यासाठी मी प्रॉपर मेजरमेंट जाऊन स्वतःच करते. तर चला, मी चालले आता मालवणला. मालवणात पण धबधबे चालू झाले. ह्याच्यावरनं बघा किती पाऊस लागतो. तो आजच्या दिवसात भरपूर पाऊस लागलो आहे पट्ट्यात. एवढे धबधबे इले मी आता मालवणमध्ये कस्टमरांच्या घराकडेच असं, पण पाऊस काय थांबाचं नाव घेणार नाही. माका आधी काय समजत नाही पावसाचा, कारण मी जय जय जाते थंय थंय पाऊस असता. बहुतेक माका घरात बसाक सांगता असं माका आता वाटायला लागलं. बघू शकता तुम्ही, पाऊस चालू आता मालवणमध्ये. पावसाचं प्रमाण भरपूर असल्यामुळे ना माका व्हाईस म्यूट ठेवतो लागलो, कारण भरपूरच पाऊस असल्यामुळे आवाज भरपूरच खरखर होत होतो. त्या टायमिंगमध्ये मी भरपूर डिटेल दिलं आहे, कारण मी सोबत माझ्या फोम त्याच्यानंतर क्लॉथ वगैरे सगळ्यात घेऊन दिलेलं आहे. कस्टमरांना पूर्ण डिटेल देऊन नंतर मेजरमेंट वगैरे जाऊन केलं आहे. तर कस्टमर काय लगेच ॲग्री झाले, कारण त्यांना क्लॉथ वगैरे पण क्वालिटी जरा चांगली वाटली. फोमची वगैरे जी डिटेल दिली आहे ती त्यांना समजला, कारण 4 स्पंज घेऊन मी गेलेलो आहे सोबत. 30 डेन्सिटी, 35 डेन्सिटी, 40 डेन्सिटी, 50 डेन्सिटी. मित्रांनो, बघितलं तर 6x7 सोपं येतात रेग्युलरली. आता मी बनवून गेलेलो पूर्ण 10 फूट सोपा आणि 7 फूट असतो आणि 17 फुटाचा सोपा. आणि त्याच प्राईजमध्ये, ज्या प्राईजमध्ये आपण 6x7 घेणार, म्हणजे 7 आणि 6 एक साधारण 13 फूट, तर त्याच प्राईजमध्ये 10 आणि 7 17 फूट बसून भेटते. सरांका हा पॅटर्न खूप आवडलो. सर लगेच ॲग्री झाले. दुसरी गोष्ट म्हणजे या फोटोमध्ये त्याची जी साईज आहे ती खूप लहान आहे आणि आमचा जो बनवून येणारा त्याची साईज खूप मोठी आहे. फक्त काय कलर कॉम्बिनेशन भरपूर वेगळा हा, 2 कलरमध्ये सोपं बनतलो, पण पॅटर्न फक्त सेम यूज राहतलो. मेजरमेंटचं काम करून घेतलं आहे. तुमका सांगूचा उद्देश एकच, कशाक माहिती आहे, कसं असतं की रेग्युलर सोफा सेट जो कॉर्नरमध्ये येतात तो 6x7 येतात. त्याच्यामुळे जर आपण आपल्याकडे 10 फूट जागा असली तर आपण काय करतो, ते 6x7 नेऊन टाकण्यात काय पॉईंट नाही, कारण बाकीची जागा ही पूर्ण खाली राहतात. जागा खाली राहिल्यामुळे पूर्ण सोफ्याचं लुक जातं. मग आम्ही काय करतो की त्याच मेजरमेंटप्रमाणे तुमका बनवून देतो. प्राईस तीच राहता, 6x7 सोफ्याची जी प्राईस असतात तीच 10x7 सोफ्याची मी ॲडजस्ट करून देते कस्टमरांना. तर क्वालिटी पण मिळता, प्लस आपण हवं तो लुक देऊ येता. कलर पण आपण बघू शकतो, भिंतीच्या कलरप्रमाणे आपण कलर चॉईस करून तो सोपं बनवू शकतो. मटेरियल मी तुमच्या डोळ्यासमोर दाखवू शकते तुमका की आतमध्ये काय मटेरियल आहे त्याला. प्लस तुमका वॉरंटी पण येतात 5 वर्ष, 7 वर्ष, 3 वर्ष, म्हणजे भरपूर चॉईस तुमच्याकडे असतात. तुमका आता समजा 4 सोफा सेटचे फोटो तुमच्या पुढ्यात ठेवले, तुमका वाटलं बाबा हां ह्या सोफ्याची डिझाईन चांगली आहे, माका ह्या सोफ्याचं कपडं हवा, त्या सोफ्याचे माका लेग हवे आणि हँडल माका त्या सोफ्याचे हवे. मग असे 4 सोफ्यांचं कॉम्बिनेशन करून पण मी तुमका काय करू शकतो, एखादं सोफं बनवून देऊ शकते. प्लस दुसरी गोष्ट, लहान मुलं घरी असतात, त्याच्यामुळे ते कशी लहान मुलं असल्यामुळे ते उडी मारतलीच. आपण काय त्यांना परत परत सांगून काय ती ऐकायची नाही. मग आपण त्या क्वालिटीमध्ये तो सोपं बनवू शकतो. बघा नदी आपली कासार टक्क्याची, आणि कासार टक्क्या देवाचा पण तुमका दर्शन करून देतोय, कारण आपलं नवसाक पावणारो कासार टक्को हा. कुंभ जर कोणाला देवचं असलं तर द्या. बघा आपल्या देवाचं दर्शन करा. थोडं काळो का आतमध्ये अंधारा, तरी पण तुमका बघा दर्शन होता काय. गाडी मागे घेतोय. जे खयसून लांबसून माझा जो व्हिडिओ बघतो त्यांचं मी हय नमस्कार सांगलो आणि देवाक सांगलो यांचा बरा करा यांका, आणि जे कोण बघणत नाही त्यांचा आहे बरा करा.
घेतलात ना दर्शन. चला तर माका जाऊचा. तुमचं सगळ्यांचं नमस्कार सांगलंय. भरपूर उशीर झालो कुडाक माका पोचायचा. तर आजच्यासाठी एवढंच ब्लॉग हा. तर उद्या भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तुमका जर माझा व्हिडिओ आवडलो तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.